नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज जे विषयाचं शीर्षक मी दिलेलं आहे किंवा आजचा जो विषय आहे त्याचं शीर्षक बघून अनेक जण चक्रावतील, कारण झालमुरी, कांदा भजी आणि बन मस्का हे तीन वेगवेगळे खाद्यपदार्थ यांचा एकमेकाशी संबंध काय. तर त्याच्यात खंड्याळाची कांदा भजी, बंगालची झालमुरी आणि इराण्याचा बन मस्का हे तीन जिथे पदार्थ मिळतात त्यांचे नाव आली, पण त्यांचा परस्परांशी संबंध काय असा प्रश्न अनेक हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांना पडेल. आणि तो पडला तर तो स्वाभाविक आहे, कारण जेव्हा एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी आपण तर्काने संबंध जोडू शकत नसतो, तेव्हा हे शब्द एकत्र का मांडले या माणसाने, असा प्रश्न मनात येणं नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. पण अनेकदा असं होतं. आमचा एक मित्र होता, आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो, पिकनिकला गेलो 2-3 दिवस. अशा वेळेला पत्ते खेळायचो आणि त्याच्यात अत्यंत विचित्र, एकमेकाचा काही उपयोग नसलेले पत्ते त्याच्या वाट्याला आले की तो एक शब्द वापरायचा, हिंग पुस्तक तलवार. म्हणजे हिंग पुस्तक आणि तलवार हे कुठूनही कसेही जोडायचं म्हटलं तरी त्यांना जोडता येत नाही. म्हणजे इतके विचित्र पत्ते आहेत की फेकून डाव सोडून द्यावा असं त्याला वाटायचं. आणि तो म्हणायचा हिंग पुस्तक तलवार. हे शब्द तसेच आहेत. झालमुरी, बनमस्का आणि कांदा भजी यांचा परस्पर संबंध काय. अगदी जोडायचंच म्हटलं तर थोडंफार म्हणता येईल की बनमस्का मुंबई आणि मुंबईच्या आसपास इराण्याकडे मिळतो आणि कांदा भजी वगैरे महाराष्ट्रात सगळीकडे मिळतं. पण झालमुरी तर तिकडे बंगालमध्ये. तर मित्रांनो, त्याचं कारण असं आहे. हा विषय मी माझ्या डोक्यात आला कुठून, तर काल परवापासून 2-3 दिवस सोशल मीडियावर, डिजिटल मीडियावर एक व्हिडिओ भरपूर व्हायरल होतोय, त्याच्यावर चर्चा होते. अगदी अनेक जण त्यातून काय काय अर्थ लावण्याचा प्रयत्न करतायत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे तिच्या प्रचारासाठी, म्हणजे पक्षाच्या प्रचारासाठी, भाजपच्या प्रचारासाठी बंगालमध्ये गेलेले आहेत. आणि कुठे मिरवणुका काढतायत, रोड शो करतायत किंवा जाहीर सभांमधून बोलतायत, लोकांना भेटतायत, अभिवादन घेतायत, अभिवादन करतायत. हे सगळं चालू आहे. अशा वेळेला दुतर्फा रस्त्याच्या त्यांच्या दर्शनासाठी हजारो लोक उभे आहेत. आणि त्या गर्दीमधून जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाड्यांचा ताफा जात असतो, अशा ठिकाणी त्या रस्त्यावरून जाताना अचानक एक दुकान कुठचं तरी त्यांना दिसतं की झालमुरी. झालमुरी म्हणजे आपल्याकडे ज्याला भडंग म्हणतात, भेळ म्हणतात, ज्याच्यामध्ये कुरमुरे हा एक खाद्यपदार्थ असतो. तांदळापासून बनवलेले चिरमुरे किंवा कुरमुरे आपण म्हणू ते. तर अशा कुरमुऱ्यांपासून एक बंगाली पदार्थ भेळेसारखा बनवला जातो. तो काहीसा ओलसर असतो, त्याच्यात इतर काय काय गोष्टी, चटण्या, चिंचेचं पाणी, काय 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 टाकतात आणि त्याला झालमुरी म्हणतात. त्याचे अनेक व्हिडिओ या झालमुरी प्रकाराचे तुम्ही इंटरनेटवर किंवा युट्यूबवर बघू शकता. तर अशी झालमुरी खाण्याचा मूड अचानक पंतप्रधानाला आला आणि नरेंद्र मोदींनी आपल्या गाड्यांचा तो ताफा होता तो तिथेच वाटेत कुठेतरी थांबवला. आणि ते एक सामान्य टपरी सारखं छोटं दुकान आहे जिथे तो माणूस, साहू नावाचा कोणतरी, झालमुरी विकतो. आणि ते थांबले, उतरले गाडीतून. मग त्यांच्या भोवती त्यांचं सुरक्षा कवच वगैरे असतंच. त्याच्या खेरीज आसपासचे काही महिला, मुलं ही सुद्धा गोळा झाली आणि त्यांनी, पंतप्रधानांनी त्याशी संवाद साधला त्या दुकानदाराशी. काय बनवतो, कसं बनवतो, नाव काय, वगैरे वगैरे. आणि केवढ्याला आहे, तर ठीक आहे 10 रुपये 20 रुपये. तर अच्छा बनाव. 10 रुपयाची झालमुरी त्यांनी मागितली, त्याने बनवून दिली. आणि मग तिथे त्यांनी, आपण स्वतः खाल्लं, इतरांना, मुलांना, महिलांना थोडं थोडं दिलं वगैरे. त्याच्यावरून चर्चा आहे.
अर्थात या गोष्टी नवीन नाही, राजकारणी अशा गोष्टी अधूनमधून करत असतात, आपण बघतो. कुठल्या तरी एखाद्या चहाच्या छोट्या टपरीवर दुकानात बसून किंवा एखाद्या गरीब महिलेच्या घरी जाऊन, अयोध्येमध्ये मला वाटते नरेंद्र मोदी यांनी एका महिलेच्या घरी, अत्यंत गरीब घरच्या महिलेकडे जाऊन त्यांनी चहा वगैरे प्यायलेला असलेला एक व्हिडिओ मी बघितलेला होता. किंवा राहुल गांधी पण करत असतात, प्रियंका वाड्रा करत असतात, वेगवेगळे राजकीय नेते अशा गोष्टी करत असतात. आणि आपण लोकसंपर्कात कसे आहोत, लोकांशी आपण थेट संवाद कसे करतो, किंवा लोकांविषयी आपल्याला किती आस्था आहे, प्रामुख्याने गरीबातल्या गरीब, सामान्यातल्या सामान्य माणसाविषयी आपल्याला आस्था किती आहे, हे दाखवण्याचा प्रयास होत असतो. आणि त्यासाठी कॅमेरे घेऊनच गेलेले असतात. नरेंद्र मोदी यांच्या सोबत असंच एक कॅमेरावाल्यांची टीम होती आणि त्यांनी ते रेकॉर्ड केलं व्यवस्थितपणे, संवाद, चित्रण वगैरे, आणि ते आलं. अनेक ठिकाणी हे होत असतं. तुम्हाला आठवत असेल, मध्यंतरी कुठच्या तरी एका निवडणुकीपूर्वी राहुल गांधींना झटका आला होता की ते सामान्य माणसाशी, आम आदमीशी कसे सतत संपर्कात असतात. आणि त्यासाठी त्यांनी दिल्ली ते राजस्थानच्या वाटेवर काही एखादा ट्रक अडवला आणि त्या ट्रकच्या ड्रायव्हरच्या सोबत केबिनमध्ये ट्रकच्या बसून त्यांनी ट्रक ड्रायव्हरच्या समस्या वगैरे समजून घेतल्या. मला आठवतं एवढ्यासाठी की त्याच्यावर सुद्धा एक मी व्हिडिओ केला होता की राहुल गांधींना खरोखरच ट्रक ड्रायव्हरच्या समस्या आणि जीवन समजून घ्यायचं असेल तर आर राजेश ट्रक ड्रायव्हर नावाचा एक ट्रक ड्रायव्हरच आहे, खराखुरा ट्रक ड्रायव्हर आहे. वर्षाच्या 12 महिन्यापैकी 10 ते 11 महिने जो फक्त रस्त्यावर असतो, आपलं आपलं जेवण रस्त्यावर किंवा ट्रकच्या केबिनमध्ये शिजवून जेवतो, त्याचा क्लीनर, त्याची मुलं, आणि ती माणसं कशी जगतात, हे जर जीवन राहुल गांधींना खरोखरच बघायचं असेल तर ते उपलब्ध आहे. कोणीतरी त्यांना सांगायला पाहिजे होतं. त्यासाठी ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसायची गरज नाही. कारण हा राजेश ट्रक ड्रायव्हर जो आहे, हो, तो त्याच्या ड्रायव्हर म्हणून जे काम करतो आणि अखंड रस्त्यावर असतो, त्यावर येणाऱ्या समस्या, त्याच्या जीवनात ज्या अडचणी आहेत किंवा सुविधा आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्या सविस्तरपणे मांडलेल्या आहेत. पण राहुल गांधी गेले का तर त्यांना प्रसिद्धीची हौस आहे आणि त्यामुळे आपण गरिबांच्या संपर्कात कसे होते दाखवण्यासाठीच ते गेलेले होते. आणि अनेकदा एक मला वाटते दिल्लीच्या रेल्वे स्थानकामध्ये राहुल गांधी हमालांशी संवाद करायला गेले होते आणि हमालांबरोबर बसून त्यांनी चहा वगैरे प्यायल्याचं एक चित्रण दाखवण्यात आलं होतं. आणि मग आपणही हमालाचं काम कसं आहे त्याचा अनुभव घेतला हे दाखवण्यासाठी एक चाकं असलेली बॅग उचलून त्यांनी डोक्यावर घेतली राहुल गांधींनी. राहुल गांधींना मूलभूत काही गोष्टी कळतच नाहीत कशा, की एखाद्या प्रवाशाला आपलं सामान जे आहे, ओझं जे आहे, ते हमालाकडे न देता जर घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी त्या बॅगलाच चाकं लावलेत. तो प्रवासी आपला आपला ती बॅग घेऊन जाऊ शकतो, त्याला हमालाची सुद्धा गरज नाही. त्यामुळे बॅग आणि बॅगला चाकं का आहेत हे सुद्धा ज्या राहुल गांधींना माहिती नाहीये, ते हमालांच्या समस्या समजून घ्यायला जातात आणि त्याचं चित्रण आपल्या समोर येतं. तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की प्रसिद्धीचा हव्यास या पलीकडे त्यामध्ये काहीही मुद्दा नसतो. ना त्या गरीबाच्या, त्याच्या कष्टाच्या विषयीची माहिती करून घ्यायची इच्छा असते. पण हे सगळं मी सांगण्याचं कारण असं आहे मित्रांनो, की राहुल गांधी यांची जी हौस आहे त्याचा आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मी फारसा फरकही करणार नाही. पण प्रश्न असा येतो की हा विषय आजवरच्या नरेंद्र मोदींचे जे विषय आहेत त्यामध्ये मी घेतला नव्हता, पण आज झालमुडीचा विषय मी आज घेतलाय. त्याचं कारण वेगळं आहे. नरेंद्र मोदी केवळ प्रसिद्धी हवी म्हणून असं काय करतील असं मला वाटत नाही. कारण हा विषय नेहमीच्या, कोणाकडे तरी जाऊन चहा पिणं आणि चहाविषयी आपल्याला काय कळतं, आपण चायवाला होतो हे सांगणं, आणि झालमुडी खायला जाणं यामध्ये फरक आहे. नरेंद्र मोदी यांची खासियत तुम्हाला माहिती आहे की तो तळागाळातला कार्यकर्ता आहे, जो देशाच्या राजकीय जीवनातील सर्वोच्च पदावर आज आरूढ झालेला आहे. तरुण वयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाऊन
15 वर्ष प्रचारक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि प्रचारक म्हणून काम करताना देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कुठल्याही जिल्ह्यात तालुक्यात जाऊन महिनोन महिने तिथे वास्तव्य करायचं, तिथे संघटनेच्या कामात मार्गदर्शन करायचं, मदत करायची, लोकांशी संपर्क करायचा, संघाचे विचार लोकांपर्यंत न्यायचे, यामध्ये या माणसाने 15 वर्ष घालवलेली आहेत. शक्य तिथे सायकलने किंवा एसटी बसने रेल्वेच्या सामान्य तिकिटावर प्रवास केलेला हा माणूस आहे. आणि ज्यावेळेला असा माणूस प्रवास करतो तेव्हा वाटेत मिळेल ते खाऊन जगावं लागतं. प्रचारकाची खासियत अशी आहे की संघाचा प्रचारक जेव्हा कुठेतरी जाऊन काम करत असतो तेव्हा तो तिथे मिळेल ते उपलब्ध असेल ते खाणं जेवण यावर जगत असतो. आणि म्हणूनच इतर कुठले खाद्यपदार्थ किंवा खाद्याचा एखादी टपरी असेल ती गोष्ट वेगळी. आणि बंगालमध्ये गेल्यानंतर झालमुरी हा प्रकार जो मोदींना पंतप्रधान असताना खावासा वाटला तर ती केवळ प्रसिद्धीची हाव असं म्हणता येणार नाही. तर कधीतरी त्या जुन्या आठवणी असतील की आपण बंगालमध्ये किंवा आणखीन कुठे भेळ खाल्लेली आहे, झालमुरी खाल्लेली आहे, तर त्याचं दुकान दिसल्यावर पंतप्रधान पदावर असून सुद्धा आणि आपल्यासोबत इतका गाड्यांचा प्रचंड ताफा असताना सुद्धा ती झालमुरी खायचा मोह मोदींना अनावर झालेला असावा आणि त्यामुळे ते थांबले असावे. कारण अशा गोष्टी यापूर्वी सुद्धा अनेकदा घडलेल्या आहेत. अनेकांच्या बाबतीत हजारोच्या संख्येने हजारो डझनावारी नेत्यांच्या बाबतीत घडलेल्या असतील. अशा 2 आठवणी माझ्याकडे आहेत आणि म्हणून या झालमुरीच्या निमित्ताने बन मस्का आणि कांदा भजी हे असेच 2 विषय आहेत की ते झालमुरीशी जोडून सांगावे असं मला वाटले आणि म्हणून हा विषय मी घेतला. त्यातला एक विषय आहे तो मला ऐकून माहिती आहे, म्हणजे माझं वय अगदी कोवळं असतानाच आहे. आपल्या पुण्यामधले एक महान काँग्रेस नेते होते काकासाहेब गाडगीळ, जे मला वाटतं नेहरूंच्या काळामध्ये केंद्रीय मंत्री सुद्धा होते आणि पुढल्या काळामध्ये अशा निवृत्त केलेल्या काँग्रेस नेत्यांना राज्यपाल केलं जायचं. आणि त्यामुळे साधारण 60च्या दशकामध्ये कधीतरी किंवा त्याच्या आधी असेल काकासाहेब गाडगीळ हे पंजाबचे राज्यपाल होते आणि पंजाबचे राज्यपाल असताना त्यांना काही कामानिमित्त पुण्याला यावं लागलं. घरगुती असेल कुठलं काम होतं माहित नाही, पण ते पुण्याला आलेले होते. आणि त्या काळामध्ये विमानतळ हे सगळे आजच्यासारखं प्रत्येक मोठ्या शहरामध्ये महानगरामध्ये मध्यम आकाराच्या महानगरामध्ये विमानतळ असतात असं काही नाहीये. त्यामुळे पुण्याला आलेले जे काकासाहेब गाडगीळ होते ते परत पंजाबला जाणार होते, काय चंडीगडला वगैरे. त्यासाठी ते पुण्याहून मुंबईला यायला निघाले होते आणि मुंबईला येऊन मुंबईच्या विमानतळावरून ते चंडीगडला जाणार होते. असा काहीतरी तो प्रसंग आहे. आणि अशा वेळेला जुना जो मुंबई पुणे जोडणारा रस्ता आहे, म्हणजे हायवे पण नाही मी म्हणणार, जुना पुणे रस्ता, तो जुना पुणे रस्ता जो आहे तो त्या काळामध्ये खंडाळा आणि लोणावळा हे रेल्वेला समांतर जाणारा तो रस्ता होता. आणि त्यामध्ये खंडाळ्याजवळ कुठचंही फारशी हॉटेल वगैरे, जवळजवळ हॉटेल नव्हती, रिसॉर्ट होते पण छोटे मोठे, पण हॉटेल वगैरे नव्हती. आजच्यासारखं उठसूट शनिवार रविवार सापडला किंवा पावसाळ्यात वगैरे खंडाळा लोणावळा फिरायला जाण्याची फॅशन पण आलेली नव्हती. अशा वेळेला त्या खंडाळ्याच्या स्टेशनच्या बाजूला हायवे जवळ रस्त्याजवळ एक जण कांदा भजी विकणारा माणूस होता. तिथल्या तिथे तो मोठ्या कढईमध्ये कांदा भजी तळून विकायचा. तर आपला सगळा तो राज्यपालाचा प्रोटोकॉल, पुढे पायलट कार आणि असं घेऊन पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये राज्यपाल मुंबईकडे यायला निघाले होते काकासाहेब गाडगीळ. आणि खंडाळ्याच्या त्या रस्त्याने पुढे जाताना अचानक त्यांनी आपल्या गाड्या थांबवायला लावल्या आणि त्यांच्या बंदोबस्ताला असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं, तो तिकडे टपरी दिसते छोटीशी असे छाकारलेलं पत्र्याचं, हा तिथे तो कांदा भजी करतोय ना, ती भजी घेऊन या. तो आता डीसीपी वगैरे
पदावरचा जो वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे आणि त्याच्यावरचे 2-4 शिपाई फटाफट गेले आणि त्या टपरीवर म्हणाले, काय करताय? भजी करताय? गरम गरम भजी द्या. तर तो भजीवाला गांगरून गेला की एवढा मोठा पोलीस अधिकारी आपल्याकडे कांदा भजी घ्यायला आला. तो घाबरा घुबरा म्हणाला, हा घ्या ना साहेब, अमुक तमुक. कुठची देऊ, काय देऊ? ना म्हणे ते कांदा भजी द्या. तुम्हाला देऊ का, प्लेट देऊ का? नाही म्हणे तुम्ही नेहमी देता तशी द्या. तो म्हणे कोणाला हवी आहे? पण ते म्हणाले त्या गाडीत बसलेत ना आमचे मोठे साहेब आहेत, राज्यपाल आहेत, त्यांच्यासाठी. कोण आहे? म्हणून तो कांदा भजी घेऊन तो आला आणि त्याने त्या गाडीत बसलेल्या राज्यपालांना, काकासाहेब गाडगिळांना कांदा भजीचे वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेली कांदा भजी दिली. आणि तो एकदम रिलॅक्स झाला. त्याला वाटलं होतं पोलीस आपल्याला पकडायला आलेत वगैरे, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. आणि ज्यावेळेला त्याने कांदा भजीत आत बसलेल्या गाडीत बसलेल्या राज्यपालांना दिली, अरे हे तर काकासाहेब. तो इतका रिलॅक्स झाला होता की आपलं जणू काय जुना मित्र मिळावा भेटला अशा पद्धतीत तो कांदा भजीवाला हा म्हणाला की हा हे ठीक आहे. राज्यपाल पदापर्यंत पोहोचलेले काकासाहेब गाडगीळ यांना त्यापूर्वी 15-20 वर्ष कधीतरी खंडाळा लोणावळ्याहून जाताना येताना त्या रस्त्यावरची कांदा भाजी खायची जी सवय होती, राज्यपाल पदावर गेल्यानंतर देखील तो स्पॉट दिसल्यावर, ती टपरी दिसल्यावर त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्यांना कांदा भजी खाण्यासाठी तो सगळा शिष्टाचार प्रोटोकॉल मोडण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला. त्यांना मन आवरता आलं नाही. झालमुरीसाठी नरेंद्र मोदींनी गाड्यांचा ताफा थांबवला असेल तर मला असं वाटतं की तो प्रसिद्धीचा विषय नव्हता, तर तो कधीतरी झालमुरी खाल्ली तर चला आज खाऊन घेऊ, संधी आहे तर. म्हणून असाच एक आणखीन प्रसंग मला आठवतो. 1977 मध्ये देशात सत्तांतर झालं होतं आणि त्यानंतर ती निवडणूक मुंबईतले कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी तुरुंगातून लढवली होती आणि बिहारमधून लढवली होती. तेव्हा ते तुरुंगात होते पण ते जिंकले आणि पुढे मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये नरेंद्र मोदी हे उद्योग मंत्री झाले होते. केंद्रात मंत्री झाल्यानंतर फर्नांडिस जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा त्यांची शिवाजी पार्कला सभा वगैरे झाली होती जनता पार्टीची. पण त्यावेळेला मला आठवतं, कारण त्या प्रसंगी मी हजर होतो. फोर्टमध्ये प्रॉस्पेक्ट चेंबर नावाची इमारत आहे, की आता आहे की नाही माहित नाही, पण तेव्हा होती प्रॉस्पेक्ट चेंबर. आणि तिथे बॉम्बे युनियन ऑफ जर्नलिस्ट, पत्रकारांच्या संघटनेचं कार्यालय होतं. त्या प्रॉस्पेक्ट चेंबर्समध्ये जॉर्ज फर्नांडिस आलेले होते आणि अर्थातच त्यांच्या बॉम्बे लेबर युनियन किंवा काय ते कामगार पंचायत, मजदूर पंचायत वगैरे ह्याचे सगळे नेते कार्यकर्ते, लक्ष्मण जाधव, शरद यादव, जगन्नाथ जाधव वगैरे वगैरे ही सगळी मंडळी तिथे होती. मग तिथे एक पत्रकार परिषद घेऊन जॉर्ज फर्नांडिस जायला निघाले आणि अर्थात केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांच्या भोवती पोलिसांचा फौजफाटा वगैरे सुरक्षा होती. आणि तिथे खाली उतरल्यानंतर त्या इमारतीच्या बाहेर आल्यानंतर त्या काय मर्सिडीज वगैरे अशी जी सरकारी गाडी होती त्या गाडीत जॉर्ज फर्नांडिस बसले आणि दरवाजाच्या काचेतून ते आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी बातचीत करत होते. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं झाली पण गाडी हलत नव्हती, तो माणूस हलत नव्हता. आणि त्यांचाच एक कार्यकर्ता जो पुढे नगरसेवक वगैरे झाला, त्याचं नाव लक्ष्मण जाधव, तो पर्यंत राहणारा लक्ष्मण जाधव हा पण तिथे होता आणि तो जॉर्जच्या युनियनचा एक स्थानिक नेता होता. तर मी लक्ष्मण माझ्या परिचयाचा होता आणि मी फटकन बोलताना म्हणालो की ह्याची गाडी हलत का नाहीये. तर लक्ष्मण जाधव असा मस्तपैकी ओठातल्या ओठात हसून म्हणाला, जीव वाढलाय त्याचा, म्हणजे फर्नांडिसचा जीव वाढलाय. म्हटलं कशात वाढलाय? कारण त्याला माहिती आता तो जाईल, पण आम्ही उरलेले जे बॉम्बे लेबर युनियनचे, कामगार युनियनचे कार्यकर्ते आहोत, 10-12 प्रमुख कार्यकर्ते आहोत, हे अशी मिटिंग संपली, पत्रकार परिषद संपली की आम्ही इराण्याकडे जाऊन बन मस्का खातो, चहा बुरून मस्का खातो. त्याला माहिती आहे की तो गेला की आम्ही सगळ्या ग्रुपने जवळच्या इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊन बनमस्का खाणार आहोत आणि त्याला खायचा आहे, पण मंत्री झालाय ना, मंत्री झालाय आणि जीव अडकलाय बनमस्का आणि बुरून मस्कामध्ये. त्यामुळे गाडी निघता निघत नाहीये.
पण तो सांगू शकत नाही, मंत्री झालाय, शिष्टाचार म्हणून गाडीत बसलाय, पण त्याला बनमस्का खायला यायचंय आणि म्हणून 10-12 मिनिटं झाली गाडी हलत नाही. मित्रांनो, झालमुरी, कांदा भजी खंडाळ्याची आणि इराण्याचा बनमस्का यांचा परस्पर संबंध असा मानवी भावनांचा आहे. आपण खाल्लेल्या चवी, जिभेवर तरळणारी त्या जिभेची चव आणि आठवण, या गोष्टी अशा असतात की त्या तुम्ही कुठल्याही पदावर बसा, त्या तुमची पाठ सोडत नाहीत. मला असं वाटतं की झालमुरी तिथे उतरून खाणं हा नरेंद्र मोदींचा तसाच भावनिक विषय असू शकतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.